10 वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावरच मी निवडणूक लढवत आहे आणि पुढच्या 5 वर्षांसाठीचे किंवा या पुढच्या काळासाठीचे माझे विजन पूर्ण क्लिअर आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित आराराबा पाटील यांनी सी न्यूजशी बोलताना व्यक्त केले। ते मणेराजुरी येथे सी न्यूजशी बोलत होते। ते म्हणाले की आराराबा पाटील यांची तत्त्वे आणि ध्येय धोरणे याच्या आधारित माझी वाटचाल सुरू राहील। आम्ही आम्हाला त्याच्यासाठी करावं लागलं, त्यानंतर ते मंजूर करून घेतलेला साधारण 350 कोटीपेक्षा जास्त कामं सिंचन योजनांच्या आज मतदारसंघामध्ये चालू आहे। दोन्ही शहरांमध्ये दोन्ही तालुक्यांमध्ये 50 बेडचा वाढीव दवाखाना कवठेमंकाळ तालुक्याला, उपजिल्हा रुग्णालय नवीन हे तासगाव तालुक्यामध्ये, पंचायत समितीची नवीन इमारत तासगाव तालुक्यामध्ये, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स दोन्ही तालुक्यांमध्ये मंजूर केलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन 2 सबस्टेशन कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आम्ही मंजूर केले। आता म्हणजे ती यादी जर सांगायचं म्हणलं तर अत्यंत मोठी आहे आणि त्या विकास कामांच्या जोरावरतीच आम्ही निवडणूक लढवतोय। सगळे विरोधक एकवटलेले असताना सुद्धा लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत, त्याचं कारण आम्ही केलेलं काम आहे। दुसऱ्या बाजूला अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय काका पाटील यांनी मात्र गेल्या 35 वर्षात तासगावात कोणत्या मतदारसंघात विकास केलेला नाही असा आरोप केलाय। लोकांच्या दृष्टिकोनातून लोकांना भूलभुलैया करणं हीच बाब त्या निमित्तानं आपल्याला दिसून येते। इथल्या पाण्याचे प्रश्न, इथल्या रस्त्याचे प्रश्न, इथल्या इंडस्ट्रीचे, उद्योगाचे प्रश्न, बेरोजगार लोकांच्या हाताला काम देण्याचे प्रश्न, या सगळ्या भूमिका त्यांना सोडवता आल्या नाही। या मतदारसंघातून निवडून गेल्यानंतर 15 वर्ष ते कॅबिनेट मंत्री होते, 2-2.5 वर्ष ते ग्रामीण विकास मंत्री आणि 12-12.5 वर्ष ते गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते। कुठलाही मोठा उद्योग इथं आणावा, MIDC निर्माण झाली होती पंतप्रधान कदम असताना, तीही त्यांना करता आली नाही। ती जवळजवळ 3200-3300 एकराची MIDC होती, पण बागायत जमिनी सोडून ज्या बॅरल नापीक जमिनी आहेत, ज्या टेकडं वजा आहे, त्या ठिकाणी MIDC करावी अशी आमची भूमिका होती, पण त्यांनी ती MIDC केली नाही। आणि आता रोहित पाटील 50 एकराचा प्लॉट विकायला मिळतात, त्या MIDCचं गाजर मुलांच्या पुढे दाखवत आहे। या मतदारसंघामध्ये द्राक्ष बागा मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्या अवकाळीमुळे प्रचंड मोठं नुकसान होतं, द्राक्षाला दर नाही, मजुरी वाढलेली आहे, खतं वाढलेली आहे आणि या सगळ्या औषधाच्या